आपली ग्रामपंचायत कशी आली हे तुम्हाला माहिती आहे का? स्वातंत्र्यानंतर सरकारने कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस सुरू केले. यात ग्राम विकास हा अपेक्षित होता, पण लोकांच्या सहभागाशिवाय चालत असल्यामुळे पाहिजे तसा विकास हा गावांचा होत नव्हता. मग सरकारच्या हे लक्षात आले, गावाच्या विकासासाठी खरंच लोकांचा सहभाग हा तितकाच महत्त्वाचा आहे का? यासाठी सरकारने 1957 मध्ये बळवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन केली. या समितीचे उद्दिष्ट असे होते की गावाच्या विकासासाठी लोक सहभाग व्हावा, यासाठी संरचना कशी असावी. ही समिती स्थापन झाल्यानंतर बळवंतराय मेहता यांनी एक अहवाल सादर केला. त्यात त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले की ग्राम विकासासाठी स्थानिक लोकांचा सहभाग हा तितकाच महत्त्वाचा आहे. मग त्या समितीने काही क्रांतिकारी सूचना केल्या. त्या सूचनांमध्ये त्यांनी थेट सांगितले की ग्रामीण भागात त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली असावी. त्या पंचायत राज प्रणालीमध्ये गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी. त्यांचे प्रतिनिधी सुद्धा हे लोकांनी निवडून दिलेले असावेत. सरकारने ग्राम विकासाचे अधिकार या संस्थांकडे सोपवावेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये यांनी असं सांगितला की ग्रामसभा ही लोकशाहीचा पाया असावी. प्रशासनावर सरकारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण कमी करून लोकप्रतिनिधींना जास्त हक्क द्यावेत किंवा जास्त अधिकार द्यावेत. परिणामी या अहवालानंतर भारतातील अनेक राज्यांनी पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यास सुरुवात केली. 1959 मध्ये राजस्थान हे पहिले राज्य यांनी पंचायत राज व्यवस्था ही अंमलात आणली व त्यानंतर आंध्र प्रदेश राज्याने ही पंचायत राज व्यवस्था अंमलात आणली. महाराष्ट्रात 1 मे 1962 पासून पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. पुढच्या रील मध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातली पंचायत राज व्यवस्था ही कशी सुरू झाली. त्यासाठी आपला अर्जुन ह्या चॅनलला फॉलो करा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.